मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतलाय। बँका आणि इतर आस्थापनांमध्ये मराठी बोलली जाते का असा आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलेला होता। या संदर्भात आता उत्तर भारतीय सेनेने मनसेची मान्यता रद्द करण्याची थेट मागणीच केली आहे आणि त्या आशयाची एक याचिका देखील सुप्रीम कोर्टात केली आहे। मात्र या सगळ्यामुळे आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। नेमकं काय आहे सर्व प्रकरण पाहूयात व्हिडिओत। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मराठीच्या मुद्द्यावरून राजकारणाचा पारा चांगलाच चढलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक झाले होते आणि आता उत्तर भारतीय सेना याचिकेसह थेट सुप्रीम कोर्टात। बोलला नाही आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तयारीला लागा। महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा। महाराष्ट्रात बँका असोत वा इतर आस्थापना मराठीचा वापर व्हायलाच पाहिजेत। राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर मनसैनिकांनी थेट मैदानात उतरत बँकांमध्ये झडती सुरू केली। पण याच मुद्द्यावरून पेटलाय आता एक नवा वाद। उत्तर भारतीय विकास सेनेनं थेट मनसेची राजकीय मान्यता रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली आहे। ही हिंदूंचं विभाजित करण्याची राजनीती करत आहेत, म्हणून आम्ही याचिका दायर केलाय सुप्रीम कोर्ट मध्ये। यांच्या पक्षाचं रजिस्ट्रेशन रद्द करावं। हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा डाव आहे। मनसेवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत असा आरोप करत सुनील शुक्ला राडा करतात, पण त्यावर मनसे नेते संदीप देशपांडेंचं प्रत्युत्तर ठणकावून पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी भैया प्रयत्न करणार असतील तर मग भैयाला इथे राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईमध्ये महाराष्ट्रात, याचा आम्हाला विचार करावा। हे महाराष्ट्र आहे भैया, इथं राहायचं तर मराठी शिकावं लागेल। महाराष्ट्र में पूर्वांचली हिंदी भाषियों पर लगातार एमएनएस के जो गुंडों के द्वारा मारपीट की जा रही है। मैं इस विषय को आपके माध्यम से इस सदन में रखना चाहता हूं। माननीय गृह मंत्री जी से और माननीय मुख्यमंत्री जी से महाराष्ट्र के अनुरोध करना चाहता हूं कि हिंदी भाषी पूर्वांचली हिंदी भाषियों को आप संरक्षण देने का काम करें। दरम्यान हाच मुद्दा थेट संसदेत गेला। मनसेचे कार्यकर्ते हिंदी भाषिकांवर गुंडगिरी करतात असा आरोप बिहारचे खासदार करतात। मात्र याविषयी बोलण्यासाठी महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी एकही खासदार उभा राहिला नहीं। जब इलेक्शन आता है तो आप उत्तर प्रदेश नेता बुलाते हो और बुला करके उत्तर भारतीयों को अपनी तरफ खींचने की कोशिश करते हो, और जब उत्तर भारतीयों को अपमानित किया जाता है बोलते नहीं हो। मैं समझता हूं कि जिन्होंने पिटीशन डाला बिल्कुल ठीक डाला है, और ऐसे लोगों पर पाबंदी लगनी चाहिए जो मराठी और उत्तर भारतीय के नाम पर लोगों को बांटना चाहते हैं। तर अबू आझमी थेट मनसेवर बंदी घालण्याची मागणी करतात। राज ठाकरे यांच्या मराठीचा मुद्दा आता केवळ महाराष्ट्रापुरता राहिलेला नाही, तर तो देशाच्या राजकारणाचं केंद्रबिंदू बनतोय। पुढचे काही दिवस महाराष्ट्रातलं राजकारण किती तापेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आता हा मराठीचा मुद्दा राज ठाकरेंच्या अंगलट येणार का? राज ठाकरेंच्या पक्षाची मान्यता रद्द होणार का? तुम्हाला काय वाटतं? मराठीचा मुद्दा की निवडणुकीची रणनीती? कमेंट करून नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा आणि आधुनिक केसरीला सबस्क्राइब करायला विसरू नका।